रासपच्या वर्धापन दिन सोहळ्याला कोकणातील तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, राज्य कार्यकारिणी सदस्य भगवान ढेबे यांचे आवाहन। राष्ट्रीय समाज पक्षाचा 23वा वर्धापन दिन सोहळा येत्या 29 ऑगस्ट रोजी पुणे येथे होणार असून या सोहळ्याला कोकणातील तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रासपचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य भगवान ढेबे यांनी केले आहे। राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्धापन दिन सोहळा उत्साहात पार पडणार आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून पक्षाच्या विचारांना बळ देण्यासोबतच संघटनात्मक वाटचालीला अधिक गती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। रायगडसह संपूर्ण कोकणातील कार्यकर्ते आणि तरुणांनी पुणे येथे होणाऱ्या सोहळ्यात सहभागी होऊन पक्षाची ताकद दाखवावी असे आवाहन भगवान ढेबे यांनी केले। वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर कोकणातील रासप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे। येणाऱ्या 29 ऑगस्ट रोजी 23 वर्षाचा पूर्ण होणार आहे आणि 29 ऑगस्ट रोजी पक्षाचा 23वा वर्धापन दिन मोठ्या थाटामाटामध्ये पुणे येथे संपन्न होणार आहे। मी आपल्या माध्यमातून कोकण विभागातील सर्व नागरिकांना, सर्व रासप्रेमींना, साहेबांना प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांना जाहीर आवाहन करतो की आपण लाखोच्या संख्येने वाजत गाजत सदर कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। तसेच गेल्या 28 जुलैला पक्षाच्या जोडो संकल्प अभियान कार्यक्रम सुरू केलेला आहे आणि तो त्या तारखेपासूनच आजपर्यंत आज जवळजवळ जालनाला हा युवा संकल्प जोडो अभियान कार्यक्रम सुरू असून येणाऱ्या 1 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्गला, 2 सप्टेंबर रोजी रत्नागिरीला, 3 सप्टेंबरला रायगडला, 4 सप्टेंबर पालघरला आणि 5 सप्टेंबर ठाणे असा कोकण विभागाचा दौरा असून या कार्यक्रमासाठी युवा जोडो संकल्प अभियानासाठी या कोकण विभागातील हजारो तरुण उत्स्फूर्तपणे राष्ट्रीय समाज पक्षामध्ये सामील होणार आहे। दत्तात्रय शेडगे, संवाद मराठी लाईव्ह, खोपोली। श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड। श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर। आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 021 92 26 69 12 72 76 47 38 54।